आणि बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्याच्या प्रकरणी आता राहुल गांधींच्या या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे। गेल्या 3 सुनावणींना राहुल गांधी गैरहजर होते। पुढच्या सुनावणीला जर ते हजर राहिले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी आता सांगितलेलं आहे। गेल्या 3 सुनावणींना राहुल गांधी गैरहजर होते। आता पुढच्या सुनावणीलाही जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिली आहे। त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती अशी केली की पुढील तारखेला राहुल गांधी कोर्टात हजर राहतील, कारण का ते आपलं लोकसभेचं शीतकालीन अधिवेशन चालू आहे। तर ह्याही बाबीला आम्ही आक्षेप घेतलेला आहे, कारण गेल्या 3 तारखा त्यांनी अशा वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचं टाळलेलं आहे। पुढची काय तारीख दिलेली आहे आणि काय असते? आता पुढची तारीख दिलेली आहे ती 10 जानेवारी, माफ करा, 10 जानेवारीला जर राहुल गांधी हजर नाही झाले तर न्यायालय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून अटक करून त्यांना न्यायालयात उपस्थित करेल। तर राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्याच्या प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागण्यात आलेली होती, याचिका दाखल करण्यात आलेली होती। या सगळ्या प्रकरणाची सुनावणी गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे। या आधीच्या 3 सुनावणींना राहुल गांधी गैरहजर राहिलेले होते आणि यंदाच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा ते संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्या कारणामुळे गैरहजर राहिल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता पुढची जी सुनावणी आहे 10 जानेवारीला, त्या सुनावणीला जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं आता समजतंय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, पुणे सत्र न्यायालयामध्ये याबाबतची आज सुनावणी झालेली आहे। लंडन येथे एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलेलं होतं आणि या संदर्भातला गुन्हा आहे तो पुण्यात दाखल झालेला होता। सावरकर यांचे पंतू असलेले सात्यकी सावरकर यांनी हा गुन्हा आहे तो दाखल केलेला होता आणि हा खटला पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरू होता। गेल्या 3 सुनावणीवेळी राहुल गांधी हे या सुनावणीला गैरहजर राहिलेले होते। आजही ते उपस्थित नव्हते, मात्र त्यांचे वकील पहिल्यांदाच या सुनावणीला उपस्थित होते आणि जो युक्तिवाद यामध्ये झालेला आहे त्यानुसार पुढील सुनावणीवेळी राहुल गांधी स्वतः उपस्थित राहतील असं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे सावरकर यांच्या वकिलांकडून मात्र जोरदार आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळी कारणं देत राहुल गांधी सुनावणीला येण्याचं टाळत आहेत। अशा पद्धतीचा त्यांनी युक्तिवाद केल्यानंतर आता पुढील सुनावणी ही 10 जानेवारीला होईल आणि त्या सुनावणीवेळी मात्र राहुल गांधी यांना उपस्थित राहणं हे बंधनकारक असणार आहे, नाहीतर न्यायालय त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करेल असं सुद्धा आता सावरकर यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आजचा हा युक्तिवाद संपल्यानंतर आता 10 जानेवारीला होणाऱ्या युक्तिवादामध्ये न्यायालय नेमकं काय म्हणते, याबाबतची सुनावणी कशा पद्धतीने होते आणि स्वतः राहुल गांधी यामध्ये उपस्थित राहणार का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।